अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल येथील आरटीओ चेक पोस्ट आपल्या स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आता हा चेक पोस्ट बंद करण्यासाठी कागल शहर तालुका आणि सीमा भागातील कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे। या चेकपोस्टमुळे अलीकडच्या काळात झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत। या अलीकडे काळात झालेल्या अपघातामुळे अनेक नागरिकांचे प्राण गमवावे लागले। पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आणि सीमा भागातील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली। जोपर्यंत हा मृत्यूचा सापळा बनलेला चेकपोस्ट बंद होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा कडक इशारा यावेळी देण्यात आला। कागलचा चेकपोस्ट जमिनीच्या वादापासूनच चर्चेत आहे, मात्र अलीकडे येथे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप बैठकीमध्ये करण्यात आला। या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, शेतकरी संघटना कर्नाटकचे नेते राजू पवार, शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, धनराज घाडगे, जयसिंग टिकले, मल्हारी पाटील, वाहतूक सेना तालुका प्रमुख नवनाथ पाटील, शेतकरी सेनेचे माळू करिकट्टे, दिलीप पाटील, राजेंद्र साळुंखे, अमर शिंदे, वैभव आडके, वैभव मोडेकर, सुधाकर चव्हाण, दीपक घाडगे, समीर देसाई, विठ्ठल निंबाळकर आणि बॉबी माने उपस्थित होते। यापैकी सीमा भागातील कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, रोहित मानकापुरे तसेच मतिवडे येथील ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे आणि संजय देशपांडे यांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला। चेकपोस्टमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी हा नाका कायमचा बंद करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण सीमा भागातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।